श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, एक आपल्या आयुष्यात आपल्याला कुठली ना कुठली प्रेरणा आवश्यक असते. ज्या प्रेरणेमुळे आपण पुढे काहीतरी करू शकू किंवा आपण जेव्हा हारतो, आपण माघार घेतो, त्या माघार मधूनच आपल्याला त्या संकटातून किंवा अपयशातूनच आपल्याला काही ना काही अशी प्रेरणा पाहिजे असते की ज्यामध्ये आपण समोर जाऊ किंवा आपण त्या सिच्युएशनला फेस करून पुढे जाऊ. एकदा काय झाले, आणि ते महत्वाचं म्हणजे शिकण्यासाठी आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी आपल्या आयुष्यात आपल्याला शिकवत असतात. फक्त महत्वाचं त्याच्यातून आपल्याला बोध घेणे हे एक महत्वाचे असते. एका गरुडा पक्षामधून आपल्याला हे एक महत्वाचं बोध प्रेरणा आपण घेऊ शकतो. एका डोंगराच्या कड्यावर एका गरुडाचे घरटे होते आणि त्या घरट्यात एक लहान गरुडाचे पिल्लू राहत असते. त्याला आकाशात उंच उडणाऱ्या गरुडांकडे पाहून खूप आनंद वाटायचा. पण जेव्हा स्वतः उडण्याची वेळ यायची तेव्हा मात्र तो घाबरायचा. तो नेहमी आईला म्हणायचा, "आई, मी खाली पडलो तर कसे होईल?" आई हसून म्हणायची, "जो पडण्याच्या भीतीने उडतच नाही, त्याला आकाश कधीच मिळत नाही." एक दिवस आईने पिल्ल्याला घरट्याच्या काठावर आणले आणि म्हणाली, "आज तुला उडायचे आहे बरं बाळा." पिल्लू घाबरले. त्याचे पंख थरथरत होते. त्याने डोळे बंद केले. आईने हलकासा धक्का दिला आणि पिल्लू खाली झेपावले. सुरुवातीला त्याला वाटले की आता सर्व काही संपले आणि मी आता खाली पडणार. पण काही क्षणांनी त्याने धैर्याने आपले पंख पसरवले. हळूहळू वाऱ्याने त्याला आधार दिला. तो हवेत तरंगू लागला. थोड्याच वेळात त्याने स्वतःचा तोल सांभाळला आणि आकाशात उंच भरारी घेतली. आता तो पूर्वीपेक्षा अधिक आत्मविश्वासाने उडू लागला. त्याला समजले की त्याच्या पंखामध्ये फार मोठी ताकद आधीपासूनच आहे. कमतरता होती ती फक्त स्वतःवरील विश्वासाची. काही वर्षांनी तोच गरुड इतर पिल्लांना शिकवू लागला. तो नेहमी म्हणायचा, "भीती तुमच्या पायांना बांधते, पण विश्वास तुमच्या पंखांना बळ देते." जीवनात अनेक वेळा वादळे आलीत, पाऊस आला, वारे आले, संकटे आली, अपयश आले, पण प्रत्येक संकटाने त्याला आणखी मजबूत केले. कारण त्याने शिकले होते की वादळापासून पळून जाणारे पक्षी सुरक्षित राहतात, पण वादळाचा सामना करणारा गरुड सर्वात उंच उडतो. यामधून आपल्याला शिकण्यासारखे भरपूर असं काही आहे. भीतीवर विजय मिळवल्याशिवाय यश मिळत नाही. प्रत्येक संकट आपल्याला आणि जितके काही संकट आपल्या आयुष्यात येतात, ते सर्व संकटे आपल्याला अधिक मजबूत बनवून जात असते. स्वतःवर विश्वास ठेवणारा माणूस अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही साध्य करू शकतो. आणि शेवटचं म्हणजे यश हे धैर्यवानांच्या वाट्याला येते. प्रयत्न करणाऱ्यांना नशीबही साथ देते. असं या आपल्याला छोट्याशा गरुडाच्या कहाणीमधून शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. आणि असंच काही आपल्या आयुष्यात नेहमी होत असते. छोटासा पक्षी, छोटीशी मुंगी स्वतःच्या आयुष्यासाठी, स्वतःच्या स्ट्रगलसाठी किती प्रयत्न करत असतात ते आपल्याला दिसतो. किंवा कुठल्या ना कुठल्या संकटात सापडले तर स्वतःचा जीव वाचविण्यासाठी किती धडपड करत असतात. तसंच काही आपल्यासोबतही असतं. आपण रोज आपल्यासाठी, आपल्या परिवारासाठी रोज धडपड करत असतो आणि या सर्व कठीण परिस्थितीतून आपल्याला आपल्यासाठी मार्ग काढायचा असतो. फक्त छोटंसं अपयश आलं म्हणून कधीही आयुष्यात हार मानायची नसते किंवा ते हार आपल्याला भेटली किंवा आपल्याला अपयश भेटलं म्हणून तिथेच थांबायचं नसतं. मुलांनाही आपल्याला एक महत्वाचा सल्ला हाच द्यायचा आहे की बाळांनो, काही आपल्याला अपयश आलं, काही आलं तर हार मानू नका. जे काही आज आपल्याजवळ वेळ आहे त्या वेळेचा आपल्याला संधी करायचा आहे, सोनं करायचं आहे आणि त्या वेळेतूनच आपल्याला समोर सक्सेस मिळवायचा आहे आणि यश मिळवायचं आहे. आजचा प्रत्येक मिनिट हा आपल्याला, प्रत्येक सेकंद हा पुढचं आयुष्य आपलं चांगलं सुदृढ करण्यासाठी आणि पुढचं आयुष्य आपलं चांगलं बनविण्यासाठी आहे. त्यामुळे त्या वेळेचा नेहमी चांगला उपयोग घ्यायचा आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला भक्तांनो, कमेंटद्वारे नक्की कळवावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.